महायुतीचे ठाण्यातील उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत म्हस्के अर्ज भरतील। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, रॅली काढली जाते। रॅलीमध्ये कल्याणचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सुद्धा आहेत। ठाण्याच्या रॅलीला महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। नरेश म्हस्के जी आपल्यासोबत आहेत सर, आज अर्ज भरताय। ठाणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहेच आणि ज्या पद्धतीचा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे हा सुद्धा प्रचंड। मुख्यमंत्र्यांसाठी या महाराष्ट्रातल्या 48 जागा महत्त्वाच्या आहेत। आपण पाहताय कार्यकर्त्यांचा उत्साह, चारी बाजूला माणसं, जे तलावांचं शहर जे आपण समजलं जातो त्या पद्धतीने माणसं बघा संपूर्ण तलावाच्या शेजारी सगळी जमलेली। हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे। एका रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा जी यांच्या मार्गदर्शनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस, अजित दादा, राज ठाकरे, त्याचबरोबर रामदासजी आठवले यांनी सगळ्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास तुम्हाला रस्त्यावर दिसत आहे। कुठेतरी नाराजी नाट्य सुद्धा समोर आलेलं होतं। ती नाराजी दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत। पुन्हा एकदा शिवसेनेकडे ही सीट राहणार का? या ठिकाणी 100% सीट निवडून येणार आहे। शिवसेनेकडे राहणारा विषयच नाही। ही सीट महायुतीची म्हणून निवडून येणार। सर्वात जास्त लीड ही सीट जागा निवडून येणार। श्रीकांतजी, तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहात, मुख्यमंत्री सुद्धा सहभागी होणार आहेत। कशा पद्धतीचं वातावरण? 400 पारचा नारा तर आपण दिलाय। मला वाटतं वातावरण आपण पाहताय की कशा प्रकारे प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जोश आहे, जल्लोष आहे। काली आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते पाचही पक्षाचे जे आहेत हे डोंबिवलीमध्ये एकत्रित झाले होते। मोठ्या संख्येने जनता देखील जे रस्त्यावरती उतरली होती। काल न भूतो न भविष्य अशी रॅली झाली आणि आज देखील जे ठाण्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये कार्यकर्ते जे आहेत ते खाली उतरलेले आहेत, रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि नरेशजी म्हस्के साहेबांना पूर्णपणे बहुमताने विजयी करण्यासाठी जो आहे कार्यकर्ता कामाला ऑलरेडी लागलेला आहे। कुठेतरी नाईक यांची नाराजगी आपल्याला पाहायला मिळालेली होती। स्वतः मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केलेली आहे। युतीचे सगळे घटक पक्ष आज एकत्र आहेत। सगळ्याचे सगळे पक्ष नेते हे एकत्र आहेत। शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल आणि सर्व कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये एकत्र आलेले आहेत। आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गोष्टी आहेत या होत असतात। मला वाटतं वरिष्ठ पातळीवरती ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह केल्या जातील आणि ठाण्यामधून जे आहे ठाणे लोकसभेमधून महायुतीचे उमेदवार नरेशजी म्हस्के साहेब मोठ्या बहुमताने निवडून येतील। नक्कीच बहुमताने विजय आमचा होणार आहे। युतीचे उमेदवार ठाण्यात जिंकून येणार आहेत असा विश्वास आहे। आता काही वेळातच मुख्यमंत्री सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज हा दाखल केला जाणार आहे।